सप्रेम नमस्कार माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या सर्व मित्रांनो 2026 हे वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जाऊ ही प्रभूचरणी मनापासून प्रार्थना करते। तुमचे सर्वांचे आशीर्वाद या वर्षी पण मला लाभावेत अशी मी आशा बाळगते। गेल्या वर्षी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिला, व्हिडिओला सपोर्ट केला, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद देते। माझे व्हिडिओ काही मंडळींना आवडत नसतील आणि काही मंडळींना आवडत असतील, त्यांचेही मी अगदी मनापासून आभार मानते। मित्रांनो, तुमचा सपोर्ट म्हणजे माझ्यासाठी अत्यंत चांगला आशीर्वाद मिळावा असे मला तरी वाटते। कदाचित ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नसतील त्यांनीही या गरीब बाईचे व्हिडिओ बघावेत आणि ज्यांना आवडत असतील त्यांनीही चांगला आशीर्वाद द्यावा असं मला मनापासून। मागच्या वर्षी माझ्या अनुभवातून थोडेफार किस्से मी शेअर केले, म्हणजे माझ्या आयुष्याचे थोडेफार अनुभव मी तुमच्यापुढे मांडले। तर काही मंडळींना वेगळे वाटले आणि काही मंडळींनी बिचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला। तर एक अनुभव आपल्या जीवनातला तुमच्या पुढे मांडणे म्हणजे फार असं वाईट वाटून घेण्याचं कारण नव्हतं। असं म्हणजे काही गोष्टी वाईट वाटून घेण्याचं किंवा विचित्र वाटून घेण्याचं काही मंडळींना कारण नव्हते, पण माझ्या अनुभवातून मी काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, पण काही मंडळींना वाईट वाटले। तर असं कुणीतरी म्हणजे एका व्यक्तीने मला मागच्या वर्षी कमेंट केली की तू लफडेबाज आहेस, बंडलबाज आहेस, तुझे लफडे मी पाहिले आहे। अजून काय, तुझे लफडे मी पाहिले आहे, आता विसरले मी, पण हे म्हणजे एक वाक्य मी लक्षात ठेवलं। तर त्या दादांना, त्या भावांना असेल नसेल, ज्याही व्यक्तीने मला अशी कमेंट केली असेल, त्या व्यक्तीला अगदी भाऊ, दादा, मामा, काका जे पण असेल त्यांना मी अगदी मनापासून सांगू शकते की माझं लफडं बघू नका, माझे व्हिडिओ बघा। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडासा माझ्या आयुष्याचा किस्सा, माझ्या आयुष्याचा अनुभव सांगितला। यात फार मोठं काहीतरी हे केलं, गुंडगिरी केली असं मला तरी वाटत नाही। आणि मी काही शिव्या दिल्या, विचित्र शिव्या दिल्या व्हिडिओच्या माध्यमातून, असं बी तर काही नाही। म्हणून त्या भाऊंना, दादांना, काकांना, मामांना असे ज्यांनी ही कमेंट केली आहे की तू लफडेबाज आहेस, तू बंडलबाज आहेस, तुझं लफडं मी पाहिलं आहेस, तर त्यांना हात जोडून विनंती आहे की लफडे बघू नका, व्हिडिओ बघा आणि चांगला आशीर्वाद द्या। मला एक चांगला सपोर्ट तुम्ही करावा असं मला वाटत असते। तर तुमचे चांगले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार नाहीत तर मग कुणाचे राहणार? कारण म्हणतात ना की खरे सखे सोयरे जे असतात ते व्हिडिओ बघणारे पण असतात। आणि आता फार काही जास्त बोलत नाही, तर
मी एवढंच सांगते की तुमच्या चांगल्या आशीर्वादाची मला अत्यंत गरज आहे. तुमचे चांगले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत. अगदी भगवंतासारखा तुमचा डोक्यावर चांगला हात माझ्या डोक्यावर असावा आणि मला सपोर्ट करावा, असं मला तरी मनापासून वाटतं. मागच्या वर्षी थोडंसं ही कमेंट वाचून फार वाईट वाटलं. 8 दिवस अक्षरशः माझ्या डोक्यात तेच मला वाटलं की पण असो, होत राहतं जीवनात. पण अजून सांगते, माझे लफडे बघू नका. मला स्वतःला माहिती आहे की मी कशी आहे आणि माझं आयुष्य मी कसं हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे ते मला स्वतःला माहिती आहे. म्हणून अगदी मी कृपा करून तुम्हाला सांगते की तुमचे छान आशीर्वादाची मला गरज आहे. तुमच्या चांगल्या सपोर्टची गरज आहे आणि तुमचा चांगला सपोर्ट मिळायला पाहिजे असं खरंच मला मनापासून वाटते. म्हणून माझे व्हिडिओ बघा. कारण कसं आहे ना मित्रांनो, आता बोलत नाही पण मी इतकी खूप वाईट आहे असं मला स्वतःला तरी वाटत नाही. मी सांगू शकते, जास्त काही बोलू शकत नाही, पण 2-3 ओळी कवितेतून सांगू शकते मी तुम्हाला की तुम्ही दुधासारखे मी दह्यासारखी, तुम्ही दुधासारखे मी दह्यासारखी, आपण दोघे पांढरे पांढरे, पण चव मात्र वेगळी वेगळी, दुधालाही किंमत आहे, दह्यालाही किंमत आहे, दुधालाही किंमत आहे, दह्यालाही किंमत आहे. असंच आपलं सर्वांचं दुधा आणि दह्याप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ आयुष्य आहे. म्हणून सांगते की हे जीवन खूप सुंदर आहे. म्हणून बिनधास्त आपण जगूया. इतकंही बिनधास्त नाही की लोकांनी आपल्याला नावं ठेवेल, इतकं पण नाही. म्हणून सांगते की हे जीवन सुंदर आहे, दुधा दह्याप्रमाणे आहे. म्हणून आपण सगळेजण एकमेकांना समजून घेऊया आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला अगदी मनापासून अगदी शुभेच्छा देते. 2026 हे नवीन वर्ष अगदी सुखाचे जावो. अगदी सगळ्यांना आयुष्य सुंदर आहे. अगदी मनसोक्त आपण सगळेजण जगूया आणि आनंदाने जगूया असे मला तरी मनापासून वाटते. आणि सर्वांचे कल्याण भगवंत करो हीच मी देवाचरणी प्रार्थना